यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। 9 तोळे सोन्याची बॅग प्रामाणिकपणे परत, रिक्षा चालकाचे सर्वत्र कौतुक। प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडवणारी घटना दिग्रस शहरात घडली आहे। मोहम्मद अकरम शेख या रिक्षा चालकानं प्रवाशाची सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग कोणत्याही मोहाला बळी न पडता तिच्या मालकीणीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवून आदर्श घालून दिला। या प्रामाणिक कृत्यामुळे संबंधित रिक्षा चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस येथे माहेरी आलेल्या एका महिलेने बस स्थानकावरून ऑटो रिक्षाने आपल्या घरी प्रवास केला। दरम्यान शाळा सुरू असलेल्या पावसामुळे आणि घरी पोहोचण्याच्या घाईगडबडीत त्या महिला आपली बॅग रिक्षामध्येच विसरून गेली। घरी पोहोचल्यानंतर त्यांना बॅग हरवल्याचं लक्षात आलं, मात्र त्यावेळी ती बॅग नेमकी कुठे राहिली याची खात्री त्यांना नव्हती। दरम्यान प्रवासी उतरवल्यानंतर ऑटो रिक्षा चालक आपल्या नियमित ठिकाणी परत आला असता त्यांना त्यांच्या निर्देशनास ती बॅग आली। बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने असल्याचं त्यांना आढळून आलंय। एवढ्या मौल्यवान वस्तू मिळूनही त्यानं कोणताही विलंब न करता संबंधित महिलेचा शोध घेतला। रिक्षा चालकाने चौकशी करून महिलेची घर गाठले आणि त्यांच्या ताब्यात सोन्याचे दागिने असलेली बॅग सुखरूप परत दिली। हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व ऐवज सुरक्षित परत मिळाल्यानं महिलेसह त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले। त्यांनी रिक्षा चालकाचा आभार मानून त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलंय। आजच्या काळात मौल्यवान वस्तू परत मिळणे दुर्मिळ मानलं जात असताना दिग्रसमधील या रिक्षा चालकाने प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिलंय। शहरातील नागरिकांकडूनही त्यांच्या कृत्याचं भरभरून कौतुक करण्यात येत असून अशा व्यक्तीमुळे समाजातील नैतिक मूल्यांवरचा विश्वास अधिक दृढ होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आरणे। मोहम्मद अकरम अब्दुल रहीम है। ये दारवे से आए बस में, ये मेरे ऑटो में बैठे थे। इनको मैंने लाकर छोड़ा घर पे, तो इनकी बैग मेरे ऑटो में रह गई थी सोने की। उसमें 9 तोला सोना था इनका, तो ये भूल गए थे। मैंने इनके घर पे लाकर दिया बैग। आम्ही धारवाडवरून लग्नाहून येत होतो, पाऊस सुरू होता। गाडीतून उतरलो, ऑटो केला, ऑटोत बसलो आणि आमची बॅग विसरली। आम्ही घरी आलो, घरी शोधाशोध केली, नव्हती। मग पोरी गेल्या स्टँडवर, तर तिथं तो खूप इमानदार पोरगा, त्यानं आमचं बॅगमध्ये 9 तोळे सोनं होतं आणि कपडे होते 10,000चे, तर सगळं दिलं, घरी आणून दिलं। म्हणून आज या काळात इमानदारी आहे।